मंत्रालयातील कॅन्टीनचा 98% स्वच्छतेचा एफडीएचा अहवाल खोटा। वकिलांच्या टीमच्या पाहणीत आढळल्या माशा, अस्वच्छ फ्रीज आणि गंजलेले चाकू। केवळ खासगी आस्थापनांविरोधातच कारवाई का? कोर्टाचे ताशे। राम मंदिर दान चोरी विरोधात खासदार पप्पू यादवांचं संसद परिसरात पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन। लोकसभा सचिवालयाची नाराजी, तर राहुल गांधींच्या 29 जुलैच्या भाषणाविरोधात भाजपकडून हक्कभंग प्रस्ताव। भिवंडीत 4 मजली इमारत कोसळून 10 जणांचा बळी। दुरुस्तीच्या कामावेळी दुर्घटना, एकाच गावातील 4 कुटुंबांवर काळाचा घाला। नाशिकमधल्या खड्ड्यांवरून भुजबळांचा संताप। असंतोषाची वाट बघू नका, अपघातांची जबाबदारी कोणाची? तर मंत्री गिरीश महाजनांचं भुजबळांच्या टीकेवर मौन। उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह अनेक ठिकाणी पावसाचा कहर। यवतमाळमध्ये कार वाहून गेल्यानं तिघांचा मृत्यू, तर पुण्याच्या एकतानगरमध्ये पुराच्या पाण्यातून बाळाची सुखरूप सुटका।